तर तिने केलेलं आठवेल, तिने आपल्यावर लावलेली माया आपल्याला आठवेल. महाराज, जर एखाद्या वेळेस पाऊस येत असेल, लाकडं ओली असताल, चुलीला जाळ लागत नसेल ना, हाताला चटके लागतात, डोळ्यात झोर जातो, पण ती आई हाताला लागणाऱ्या चटक्याचा आणि डोळ्यात जाणाऱ्या धुराचा विचार करत नाही. महाराज, ती आई विचार करते, माझ्या बाळाला शाळेत जायचंय, भाकरी करून दिली पाहिजे. महाराज, ती आई आहे. महाराज, ती आई विचार करत नाही, माझ्या हाताला चटके लागताय, डोळ्यात धूर जाते, ती आई विचार करत नाही. एक लक्षात घ्या, ज्याला हात नाही ना त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही ना त्याला विचारा पायाची किंमत काय. बस बस सगळे जाऊ नका, सगळे जाऊ नका, फक्त घरचे जे आहेत तेच जावा. बघा, आणि ज्याला डोळा नाही ना त्याला विचारा डोळा नसल्याचं दुःख काय, आणि ज्याला माय नाही ना त्याला विचारा माय नसल्याचं दुःख काय. एक लक्षात घ्या, शरीरातून गेलेले इंद्रिय परत आहेत, शरीरातून गेलेले इंद्रिय परत नाहीत, ईश्वरासारखा बाप पुन्हा नाही. महाराज बघा, डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसतो, पण मातीआड गेलेले मायबाप पुन्हा दिसत नाहीत. डोंगराआड गेलेला सूर्य आपल्याला परत दिसेल, पण मातीआड गेलेले मायबाप आपल्याला पुन्हा कधीच दिसत नाहीत. पण आजकालची मुलं सहज आईला म्हणतात, बोल आई, तुझ्या दुधाची किंमत काय. बघा, लहानपणी आपली आई आपल्या डोळ्यात काजळ भरते. महाराज, काजळ, आणि त्याच आईला मोठा झाल्याच्या नंतर मुलगा म्हणतो, आमच्या आईचं डोकं चालत नाही, आमच्या वडिलांचं डोकं चालत नाही. अरे, आईचं जर डोकं चालत नसतं तर काजळाच्या ऐवजी मिरची नसती का ठेचून भरली तुझ्या डोळ्यात. सहज मुलं म्हणतात, आमच्या आईचं डोकं चालत नाही, आमच्या आईला काही कळत नाही, आणि परत सहज म्हणतात, बोल आई, तुझ्या दुधाची किंमत काय. मला सांगा, दुधाची किंमत देता येईल? बोला बोला, आईच्या दुधाची किंमत देता येईल? नाही. महाराज, आणि शेवटच्या क्षणी आईवडिलांचा देव सरणावर असतो ना, तेव्हा हा मुलगा तिथे बसून रडत असतो. त्यावेळेस आईवडिलांचा आत्मा त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कधी नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कधी नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुझे नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुझे नाही पाणी पाजले. मातावरून मान सोडिले रे बाळा, कधी नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कधी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुझे नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुझे नाही पाणी पाजले. जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत कधी त्यांची सेवा केली नाही, आणि मेल्यावर रडतोस, रडून रडून तुझ्या घशाला ताण नको देऊस. ती म्हणणारे आई वडील आहेत, मेल्यानंतरही आपल्या लेकराचा विचार करतात, ते असणारे आई वडील आहेत. एक लक्षात घ्या, या जगामध्ये तुम्हाला मावस भाऊ जोडता येईल, या जगामध्ये तुम्हाला चुलत भाऊ जोडता येईल, या जगामध्ये तुम्हाला चुलत बहीण जोडता येईल, मावस बहीण जोडता येईल, काका काकी मावशी मामा सगळे कोणी जोडता येतील, पण आई बाप हे दोघं असे आहेत, दुसऱ्याला कोणाला म्हणून होऊ शकत नाही. आपण त्यांना वडिलांचा दर्जा देऊ शकतो, आईचा दर्जा देऊ शकतो, पण काही जरी केलं ना तरी ते आपले आई वडील होऊ शकत नाहीत. महाराज, ते आपल्यावर आपल्या आई वडिलांनी एवढं प्रेम करतील, पण ते आपले आई वडील होऊ शकत नाहीत. बघा, म्हणून जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा, कारण माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्यांना आई वडील आहेत ना त्यांना तीर्थाला जायची गरज नाही. ऐका,
तुम्ही म्हणाल ताई इतक्या दिवस आम्ही आई वडिलांची सेवा केली नाही, इतक्या दिवस आम्ही आई वडिलांची सेवा केली नाही, आता करून देव पावेल का? एक लक्षात घ्या, गेला असाल कधी पंढरपूरला, नसाल गेला तरी जा कधीतरी पंढरपूरला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाच्या, जगाच्या बापाच्या, पंढरीश पांडुरंगाच्या, त्या रुक्मिणी मातेच्या आधी, जगाच्या मालकाच्या आधी ज्याचं दर्शन घेतलं जातं ना, तो असणारा भक्त पुंडलिक. ऐका त्या भक्त पुंडलिकाचं कधीतरी चरित्र काय होतं. त्या भक्त पुंडलिकाचे चरित्र ऐका. ज्या वेळेस भक्त पुंडलिक तीर्थाला निघाला होता ना, कुठं? पुरुष मंडळ कुठं? रेंज मध्ये आहेत ना? रेंज गेली. कुठं? तीर्थाला. त्यावेळेस तीर्थाला जात असताना आई वडील थकले होते, आई वडील म्हातारे झाले होते, त्याच्यामुळे त्यांना काही चालणं होत नव्हतं. मग पुंडलिकाला त्याचे आई वडील म्हणाले, पुंडलिका आता आमच्याच्याने काही चालणं होत नाही, आमच्याच्याने चालणं होत नाही. भक्त पुंडलिक म्हणाला ठीक आहे, मी तुम्हाला खांद्यावर घेतो. पण महाराज त्याच्यासोबत त्याची बायकोही होती, बायको लाडकी होती. बायको म्हणाली अहो आता मला सुद्धा काही चालणं होत नाही, मला सुद्धा काही चालणं होत नाही. महाराज बायको लाडकी असल्यामुळे भक्त पुंडलिक म्हणाला आई वडिलांना खांद्यावर घेऊन बायकोला चालवणं हे काही योग्य नाही का? कारण बायको लाडकी होती. महाराज भक्त पुंडलिकाने काय केलं ऐका. बायकोला खांद्यावर घेतलं, आई वडिलांच्या गळ्यात दोरी टाकली. आई वडिलांच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिक तीर्थ करी, निघाला पुंडलिक तीर्थ करी. पुंडलिक तीर्थ करी, निघाला पुंडलिक तीर्थ करी. आई बापाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिक तीर्थ करी, निघाला पुंडलिक तीर्थ करी. आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी, पुंडलिका काशी यात्रा करी, पुंडलिका काशी यात्रा करी. आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी, पुंडलिका काशी यात्रा करी, पुंडलिका काशी यात्रा बघा बायकोला खांद्यावरती घेतलंय आणि आई वडिलांना ओढतोय. असं करत भक्त पुंडलिक कोठं निघालाय? तीर्थाला निघालाय. तीर्थाला जात असताना पुढे गेल्याच्या नंतर त्याला कुकुट ऋषींचे आश्रम दिसले. कुकुट ऋषींना म्हणाला तीर्थाला जायचा रस्ता कुठून आहे? त्यावेळेस कुकुट स्वामी म्हणाले मला तीर्थाला जायचा रस्ता माहिती नाही. भक्त पुंडलिक म्हणाला तुम्हाला साधू कोणी केलं, तुम्हाला महात्मा कोणी केलं, तुम्हाला तीर्थाला जायचा रस्ता माहित नाही? मी कधी गेलोच नाही तर मला माहिती कसं असणार? त्यावेळेस भक्त पुंडलिकाने पाहिलं की एवढा मोठा आश्रम आहे, तिथं 3 एवढ्या सुंदर स्त्रिया होत्या, त्या झाडून काढण्याचं काम करत होत्या. त्याची बायको पण तितकी सुंदर नसेल इतक्या त्या सुंदर स्त्रिया होत्या. त्या 3 नद्या होत्या. महाराज भक्त पुंडलिक म्हणाला अहो तुम्ही कधी तीर्थाला गेला नाही, तीर्थक्षेत्र केलेलं आहे, मग एवढं मोठा आश्रम तुमचं कसं? कुकुट स्वामी भक्त पुंडलिकाला म्हणाले हे तू पण करू शकतो, हे तू पण करू शकतो. भक्त पुंडलिक म्हणाला त्याच्याकरता काय करावं लागेल? त्यावेळेस कुकुट स्वामी म्हणाले तुला तुझ्या आई वडिलांची सेवा करावी लागेल. मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो ना, म्हणून माझं एवढं आहे. तेव्हापासून भक्त पुंडलिकाने मनोभावी आई वडिलांची सेवा चालू केली. म्हणून काय झालं ऐका. म्हणून तर म्हणतात भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट, आई बापाची केली
झालं. पुंडलिका काय केले? परब्रह्म उभे केले. त्या जगाच्या मालकाला, जगाच्या बापाला विठेवर उभं करण्याची ताकद कशामध्ये असेल ना, तर ती आई वडिलांच्या सेवेमध्ये. म्हणून आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला एक सांगू, आई वडील सुद्धा स्वार्थी आहेत. काय? स्वार्थी आहेत. पण एक लक्षात घ्या, आई वडील स्वार्थी आहेत, पण कोणाकरिता? फक्त आपल्या मुलांना करिता आई वडील स्वार्थी आहेत. प्रत्येक वेळेस आपले आई वडील फक्त आपल्याच मुलाचा विचार करत असतात, आपल्याच मुलाच्या हिताचा विचार करत असतात, दुसऱ्याच्या नाही. एक सुंदर असा छोटासा दृष्टांत आहे ते तुम्हाला मी सांगते. उन्हाळ्याचे दिवस होते, कडक असं ऊन पडलं होतं. सगळे गावातले मुलं एका ठिकाणी खेळत होते. एक जणाची आई आली. आईने हाक मारली, बाळा इकडे ये. महाराज मुलगा पळत आला. मुलगा पळत आल्याच्या बरोबर म्हटला, काय गाई बोल. आई म्हणाली, बाळा कडक ऊन पडले, खूप ऊन लागते, तू काय कर, सावलीला खेळ. त्यावेळेस मुलगा म्हणतो, अगं आई, आपल्या अख्ख्या गावातली मुलं त्या ठिकाणी खेळतायत, पण तू त्यांना का म्हटली नाही सावलीला खेळ, मला का म्हणते सावलीला खेळ. त्यावेळेस ती आई म्हणते, त्यांना मरू दे, तू सावलीला खेळ. म्हणजे आईला कळवं नाही, पण कोणाविषयी? फक्त आपल्या मुलाविषयी. अभंगाचं डायरेक्ट दुसरं चरण. ऐशी कळवळाची जाती, 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 ऐशी कळवळाची जाती. करीना भार विनंती, करीना भार विनंती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. करेना भार विनंती, करेना भार विनंती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. करी दाभावी दापिती, दाभावी दापिती, करी दाभावी दापिती, ऐशी कळवळाची जाती, करी दाभावी दापिती, करी दाभावी दापिती, करी दाभावी दापिती. ऐसी कळवयाची जाते तरी लाभावी न प्रीती. म्हणजे महाराज आपल्या आईला फक्त आपल्या लेकराविषयी काय असतो? कळवळ असतो. बघा, आईचं प्रेम शब्दात मांडावं एवढं सोपं नाही. आता वेळ झालेला आहे तरी सुद्धा मला फक्त तुमचे 10 मिनिटं, त्या कारण कीर्तन थोडं उशिरा चालू झाले. ऐका, बघा एक दृष्टांत तुम्हाला मी सांगते. एक 6-7 वर्षाचं लेकरू होतं महाराज. एक 6-7 वर्षाचं लेकरू होतं. त्याचे वडील त्याच्या लहानपणीच निधन पावले होते. आईने संगोपन करून मोठं केलं होतं महाराज. त्याच्याच गावची यात्रा होती. यात्रा त्या आईला हट्ट करायला लागलं, आई मला यात्रेत जायचंय, आई मला यात्रा बघायला जायचंय. पण महाराज आईकडे पैसे नव्हते. आई दुसऱ्याच्या घरची धुणं भांडी करायची आणि त्याच्यातूनच घरचा खर्च भागवायची. पण लेकरू हट्ट करत होतं, आई मला यात्रेत जायचंय. आई म्हणाली, ठीक आहे तुला मी यात्रेत नेते. महाराज आई मुलाला घेऊन यात्रेत गेली. आई
मुलाला घेऊन यात्रेला गेली. यात्रेला गेल्याच्या नंतर मुलाला तिथं गोडीशेव दिसली महाराज. काय गोडीशेव दिसली. मुलगा म्हणाला, आई अगं ऐक नाही, मला ती गोडीशेव खायची आहे गाई, मला ती गोडीशेव घेऊन दे, मला ती गोडीशेव खायची. त्यावेळेस आई म्हणाली, माझ्याकडे पैसे नाही, तू हट्ट करू नको. मुलगा गप्प बसला महाराज. मुलगा पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर मुलाला फुगा दिसला. फुगा. मुलगा म्हणाला, आई तू गोडीशेव घेऊन दिली नाही, मला फुगा तरी दे ना गाई, तेवढा फुगा तरी मला घेऊन दे. आई म्हणाली, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का महाराज. मुलाला खूप वाईट वाटलं. मुलगा म्हणाला, आई माझे बाबा नाहीत म्हणून तू मला अशी करते ना ग. अगं माझे बाबा असते ना आता तर मला त्यांनी पाहिजे ते घेऊन दिलं असतं, त्यांनी मला गोडीशेव दिली असती, मला फुगा घेऊन दिला असता. माझे बाबा मला सोडून गेले म्हणून तू मला अशी करते ना ग. आई दे ना ग फुगा. महाराज मुलगा हट्ट करत होता. आईला राग आला. आईने एक कानाखाली दिली मुलाला. आई इकडं तोंड करून रडतेय, मुलगा तिकडं तोंड करून रडतोय. त्याच्यातून एक दिंडी चालली होती महाराज. दिंडी. त्या दिंडीमुळे मुलगा रडत रडत 2-3 किलोमीटर गेला. 2-3 किलोमीटर गेल्याच्या नंतर मुलाला आठवलं, माझी आई माझ्या जवळ नाहीये, माझी आई माझ्या पाशी नाहीये. त्यावेळेस तिथे एक आजोबा होते. ते आजोबा मुलाला जवळ घेतात. मुलाला विचारतात, बाळा काय झालं रडायला, का रडतोयस तू, चल मी तुला गोडीशेव घेऊन देतो. मुलगा म्हणाला, नाही मला गोडीशेव नकोय, मला माझी आई पाहिजे, मला माझ्या आईकडे जायचंय. मला सांगा आधी मुलगा कशाकरिता रडत होता? गोडीशेव खाण्याकरिता रडत होता. पण ज्या वेळेस त्याच्यापासून त्याची आई दूर गेली त्यावेळेस कशाकरिता रडतोय? आई करिता रडतोय. ते आजोबा म्हणाले, ठीक आहे मी तुला तुझ्या आईकडे सोडतो, चला ते आपण फुगा घेऊन. नाही आजोबा, मला माझ्या आईकडे जायचंय, मला माझ्या आईपाशी आधी सोडा. म्हणजे महाराज जोपर्यंत आई आपल्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत तिची किंमत कळत नाही, पण जेव्हा निघून जाते ना तेव्हा तिची किंमत कळते. जेव्हा लांब होते ना तेव्हा तिची किंमत कळते. बघा एक कुटुंब होतं. 4-5 वर्ष झालं मूल नव्हतं महाराज. 4-5 वर्ष झालं मूल नव्हतं. 4-5 वर्षाच्या नंतर एक मुलगा झाला महाराज. काय त्या घरात आनंद होता, सगळीकडे आनंदच होता. काही कामानिमित्त महाराज त्याचे वडील बाहेर गेले. बाहेर गेल्याच्या नंतर त्यांनी मुलाकरता खेळणी घेतली, खायला घेतलं आणि वडील घरी येत असताना दुर्दैव असं तिकडून असा ट्रक आला महाराज आणि त्या ट्रकची आणि त्या वडिलांची धडक झाली. जाग्याला निधन झालं महाराज त्यांचं. महाराज असं वडिलांना पुढे टाकलेले. आईने मुलाला मांडीवर घेतले. आई रडते. आई एका डोळ्यातून आनंदाचे अश्रू आहेत, एका डोळ्यातून दुःखाचे अश्रू आहेत. ती आई देवाला म्हणते, का गाई, का रे देवा, एवढ्या दिवस आई होण्याचं सुख तू मला दिलं नाही, आता कुठं तुम्हाला आई होण्याचं सुख दिलं, आता कुठं तुम्हाला माझ्या पोटी लेकराला जन्माला घातलं आणि माझा कुंकवाचा धनी तू हिरावून नेला. काय वाईट केलं होतं देवा मी कोणाचं, का देवा असं केलं? महाराज आई रडतीये. आई खचून गेली. आई म्हटले, मी जर अशी खचत राहिले तर देवा तुझा माझा काय वैर कर, देवा तुझा माझा काय वैर कर, देवा तुझा देवा तुझा तुझा माझा देवा तुझा माझा देवा तुझा माझा करे वैरकार, देवा तुझा माझा करे वैरकार,
सुखाचे डोंगर दाखवी सुखाचे डोंगर सुखाचे डोंगर दाखवी तुझा माझा कार्यवंता तुझा माझा कार्यवंता सुखाचे डोंगर दाखवे दुःखाचे डोंगर बघा ती आई त्या देवाला म्हणते, देवा काय वाईट केलं मी, तू माझं एवढं वाईट केलं. पण आई म्हटली, मी जर अशी खचून गेले तर माझ्या लेकराचं संगोपन कोण करे. म्हणून महाराज त्या आईनं त्या लेकराकडे पाहिलं आणि आईनं त्या दिवसापासून दुसऱ्याच्या घरची धुणं भांडी करायला चालू केली आणि लेकराला मोठं केलं. महाराज ते लेकरू अंगणवाडीत जाऊ लागलं, 10वीला गेलं, 12वीला गेलं, चांगल्या मार्काने पास झालं. मुलगा म्हणला, आई मला इंजिनियर व्हायचंय ग आई, मला इंजिनियर व्हायचंय. महाराज आईकडे पैसे नव्हते, आईने आहे नाही एवढं सोनं मोडलं आणि घेणं 2-3 घरची धुणी भांडी करायला चालू केली आणि लेकराला इंजिनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. महाराज ती आई इकडं धुणं भांडी करायची, मुलगा तिकडं अभ्यास करायचा. काही दिवसांनी आईला फोन येतो, अगं आई ऐकलं का, अगं मी इंजिनियर झालो का आई. महाराज ज्या वेळेस मुलगा इंजिनियर होतो ना त्यावेळेस परत एकदा आईच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात. महाराज मुलगा घरी येतो, मुलगा घरी आल्याच्या नंतर मुलगा गाडी घेतो, बंगला बांधतो, सगळं काही मुलगा करतो. पण आता मुलगा मोठा झाल्याच्या नंतर आई काय म्हणते, मुलाचं काय लावून द्यायचं, लग्न लावून द्यायचं. महाराज मुलाचं लग्न ठरतं, मुलाचं लग्न होतं. त्या आईला नातवंड येतात, नातवंड आल्याच्या नंतर महाराज त्या आईला टीबी नावाचा रोग होतो. कोणता? टीबी नावाचा रोग होतो. दिवसभर आई चांगली असायची पण रात्र झाली की तिला काय व्हायचं, खोकला लागायचा, सारखी खोकलायची. महाराज बायको म्हणाली, दिवसभर मी ऑफिस मध्ये असते, संध्याकाळी आल्याच्या नंतर स्वयंपाक करावा लागतो, घरचं काम करावं लागतं, मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो आणि नंतर थोड्यावर झोपावं म्हटलं तर थेरडी ही म्हातारी सारखी खोकलत असते. आता ही तर या घरात राहील नाही तर मी तर या घरात राहील. महाराज मुलाच्या पायाखालची जमीन हादरते. मुलगा म्हणतो, अगं मी अवघा 4-5 दिवसाचा होतो ग, तेव्हा माझे वडील मला सोडून गेले, तेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं. तेव्हापासून माझ्या आईने मला कधीच काही कमी पडून दिलं नाही ग. तेव्हापासून माझ्या आईने मला हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. तेव्हापासून मला आईने कोणत्याच गोष्टीची कमी पडून दिली नाही. आता मी आईला कसा काढू ग. ती म्हणाली, ठीक आहे तुम्ही राहा तुमच्या आईपाशी, मी जाते लेकरं बाळ घेऊन. महाराज मुलगा म्हणाला, ही जर माझ्या मुलांना घेऊन गेली तर मला जसं माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचं प्रेम भेटलं नाही तसं या लेकरांना सुद्धा वडिलांचं प्रेम भेटणार नाही. मुलगा म्हणाला, तू थांब, मी काय करतो आईला सोडून येतो. मुलगा आईच्या दारात जातो, दरवाजावर थाप टाकतो. आईला म्हणतो, आई दार उघड. आई दार उघडते. मुलगा आईला म्हणतो, आई ऐक ना ग, मी तुला तीर्थाला घेऊन जातो, तीर्थक्षेत्राला घेऊन जातो, आवर तू. महाराज आईला आवरायला लावतो, बॅग भरतो आणि मुलगा आईला घेऊन कुठं चाललाय, तीर्थक्षेत्राला म्हणून आईला सोडून द्यायला चाललाय. जात असताना दाट असं जंगल आहे, अमावस्याची रात्र आहे, काळा कुट्ट अंधार आहे. मला जात असताना आई झाडाची पानं तोडायची, रस्त्याला टाकायची, झाडाची
झाडांची पानं तोडायची, रस्त्याला टाकायची. असं करत करत निम्या जंगलात गेल्याच्या नंतर मुलगा आईला म्हणाला, अगं आई, तुला भूक लागली असेल, अगं मी काहीतरी खायची सोय होत आहे का बघून येतो, मी पाणी प्यायला घेऊन येतो, खायला घेऊन येतो, तू इथंच थांब. आई म्हणते, ए बाळा थांब, अरे माझ्या सुना चांगली आहेत, माझे नातवंड चांगले आहेत, अरे तू लहान होता ना लहान, मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असेल, किचन मध्ये स्वयंपाक करत असेल तर तू बाहेर खेळत असशील, तुला ठेस लागली ना तर मला आत जाणवायचं, मला आत कळायचं माझं बाळ रडतंय, माझ्या बाळाला काहीतरी झालंय, आता तुझ्या मनात काय चाललंय मला समजणार नाही का रे बाळा, आता तुझ्या मनात काय चाललंय मला नाही का कळणार. ऐक, माझी सुना चांगली आहेत, नातवंड चांगली आहेत, त्यांना तू नीट सांभाळ. ऐक, माझं काय आता माझं वय झालंय, पण एक लक्षात घे बाळा, काळा कुट्टा अंधार आहे, अमावस्याची रात्र आहे, दाट असं जंगल आहे, या जंगलामध्ये हिंस्र प्राणी असतील बाळा, मी येताना ज्या रस्त्याने पाला टाकत आली आहे ना त्याच रस्त्याने तू माघारी जा. म्हणजे मरणाच्या दारात जरी सोडलं तर आपल्या मुलाच्या हिताचा विचार करणारी ती आई आहे. महाराज अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वाहे माऊलीचे गीत, वाहे माऊलीचे गीत, ऐशिता याची जाती, ऐशिता याची जाती. वाहे माऊलीचे गीत, वाहे माऊलीचे गीत, ऐशिता याची जाती, ऐशिता याची जाती. बघा, म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. आपला वेळ झालेला आहे म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कार